सर्व दहशतवाद्यांना ठार करा, शूट ॲट साईटचे आदेश द्या, मोने जोशी लेले कुटुंबियांची मागणी. पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झालाय. त्यातील 6 जण महाराष्ट्रातील आहेत. डोंबिवली येथील अतुल मोने आणि त्यांचे नातेवाईक हेमंत जोशी आणि संजय लेले यांचा या हल्ल्यात मृत्यू झालाय. त्यांच्या कुटुंबियांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नेमकी घटना कशी घडली याबद्दल माहिती दिली. अतिरेक्यांना ठार करा, शूट ॲट साईटचे आदेश द्या अशी मागणी अतुल मोने, हेमंत जोशी, संजय लेले यांच्या कुटुंबियांनी केली आहे. संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेले याच्या हाताला गोळी लागून गेली होती. त्यांनी त्या दिवशी नेमकं काय घडलं या घटनेची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की 21 तारखेला आम्ही पहलगाममध्ये पोहोचलो आणि त्या परिसरात फिरत होतो. अचानक आम्हाला गोळीबाराचा आवाज आला. सुरुवातीला आम्ही दुर्लक्ष केलं. त्यानंतर गोळीबाराचा आवाज वाढू लागला. आम्ही थांबलेल्या ठिकाणी दहशतवादी आले. हिंदू वेगळे आणि मुस्लिम वेगळे व्हा असं आम्हाला सांगण्यात आलं. त्यावेळी माझ्या मामांनी सांगितलं, आम्हाला जाऊ द्या, आम्ही काहीच करणार नाही. त्याचवेळी दहशतवाद्यांनी त्यांना गोळ्या घातल्या. माझ्या वडिलांनी हात वर केला तर त्यांच्या डोक्यात गोळी मारली. माझा हात त्यावेळी वडिलांच्या डोक्याजवळ होता. मला वाटले मला गोळी लागली. मी खाली पडलो. ती गोळी माझ्या हातावर लागली होती. परंतु मी जेव्हा उठलो तेव्हा माझ्या बाबांचे डोके पूर्ण रक्ताने माखलेले होते. स्थानिक लोकांनी आम्हाला त्या ठिकाणावरून दुसरीकडे पाठवले. महिलांना घोड्यावरून खाली पाठवले. आम्ही चालत आलो. माझ्यावर रुग्णालयात उपचार झाले. आम्हाला घटनेची काहीच माहिती दिली नव्हती. पोलीस कंट्रोल रूममध्ये आम्हाला आणण्यात आलं. या ठिकाणी गृहमंत्री अमित शहा सगळ्यांची चौकशी करत होते. सकाळी 7 वाजता मृतांची ओळख पटल्याचे सांगितले. या घटनेत आमच्या 3ही नातेवाईकांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. गोळीबार करणाऱ्या 2 दहशतवाद्यांना मी स्वतः पाहिले असं हर्षल लेले यांनी म्हटलं आहे. अनुष्का मोने यांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की दुपारी 1 ते 1:30 वाजण्याच्या वेळ होती. आम्ही सर्वजण आनंदात होतो, फोटो काढत होतो. त्यावेळी दहशतवादी आले. हिंदू कोण विचारलं. आमच्यासमोर सगळ्यांना मारलं. आम्ही काहीच करू शकलो नाही. ते दहशतवादी बोलत होते, तुम्ही या ठिकाणी दहशत माजवण्यास येता. त्यांचा पर्यटकांवर राग दिसत होता असं अनुष्का मोने यांनी म्हटलेलं आहे. जेव्हा मी सगळं बघितलं तर आम्ही असं हे केलं की इकडच्या लोकांनी पण सांगितलं की जी काही यंत्रणा आहे असेल ते आरडी वगैरे सगळे घेऊन जा. आणि तो स्पॉट असा आहे की तिकडे वरती घोड्याने फक्त घोडे जातात तिकडे, बाकी ना कुठली गाडी जाते ना काहीच काही नाही. तर ते सगळे घोडेवाले तिकडे आले आणि हे करून जेवढे जमा होते त्या सगळ्यांना एक गोळा दिला होता खाली पाठवायला. आणि जे मुले होते त्यांना चालत चालत आम्ही हे केलं सगळे उत्तर मधून चालत. तर एक तो स्पॉट घोड्यावरून 3 तासापर्यंत आम्हाला चालत पूर्ण 4 तास लागले. माझ्या आईला लेफ्ट साईडने पॅरालिसिस आहे. तर तिला पहिले मी आणि माझ्या भावाने उचलून वगैरे थोडा वेळ आणण्यात आली. मग ती स्वतः थोडा वेळ चालली आणि तो आमचा घोडा होता ज्याने आम्हाला वरती आणलं तो मग तिकडे पोहोचला नशिबाने. आणि त्यांनी मग आईला पाठीवरती उचलून खाली नेलं आणि मग पुढे काही अंतरावरती घोडे होते. तर आईला आम्ही घोड्यावरती बसून पाठवलं आणि मी आणि माझा भाऊ पूर्ण 4 तास आम्ही पूर्ण चालू लागलो खाली त्यावर. आणि नंतर खाली बेसला पोहोचलं ते तिकडे आमचे सगळे मामी आणि माझी बहीण तिकडे होते कारण आम्ही त्यांना आधीच खाली पाठवून दिलं होतं. आणि त्यांना मग विचारलं की आई कुठे, तर आईला आम्ही हॉस्पिटलमध्ये त्यांनी चेकअपसाठी नेलं होतं. त्याच्यानंतर मला आणि या सगळ्यांना त्यांनी त्या हॉस्पिटलमध्ये बसवलं. आणि नंतर तिकडचे जे डॉक्टर्स वगैरे होते त्यांनी काय सांगितलं की अजून लिस्ट आलेली नाहीये. तर तिकडच्या गव्हर्नमेंटने आमच्यासाठी अरेंजमेंट केली होती पहलगाम क्लब म्हणून जागा आहे. तर तिकडे त्यांनी आम्हाला बसवलं होतं. आणि हे सगळे झालं ही फायरिंग तरी 2 वेळेस बसला. आम्ही खाली पोहोचलो 6च्या सुमारास आणि 6:30च्या सुमारास आणि पूर्ण पुढचे 4 तास आम्ही क्लोज होतो त्या क्लबमध्ये. आमच्याकडे काही इन्फॉर्मेशन देत नव्हते कारण काही येत नव्हतं. आणि त्याच्यानंतर 7च्या सुमारास फक्त मला कळलं होतं की तिघांची डेथ झाली संध्याकाळी. आणि मला असं स्ट्रिक्टली सांगण्यात आलं होतं तिकडच्या अधिकाऱ्यांनी की कोणाला कळू द्यायची नाहीये. माझे जे काका आहेत त्यांनी माझ्या तिकडच्या एक ITSशी बोलून त्या ITSनी त्यांच्या मित्रांच्या घरी आमची राहायची सोय केली होती पूर्ण रात्रभर. तर त्या जीबी नाव आहे त्यांचं. त्या जीबीचा आम्ही धन्यवाद देतो की पूर्ण रात्रभर त्यांनी आम्हाला राहून दिलं. त्याच्यानंतर रात्री 3च्या सुमारास ते जीबीचा माझ्या हातामध्ये त्याच्यासाठी मला GMC हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. ट्रीटमेंट इंजेक्शन दिलं आणि
एक्सरे वगैरे काढून दिला तर ते सगळं नॉर्मल झालं. मग नंतर ते आपल्याला सांगत होतो की काही दुखलं वगैरे काही नाही. त्याच्यानंतर सकाळी 7च्या सुमारास मला कळवण्यात आलं होतं की बॉडी आयडेंटिफाय करायची तुम्हाला. तर मी 7 वाजता सकाळी निघालो बॉडी आयडेंटिफाय करायला. बाकी सगळे त्यांच्या घरात होते आणि जसं आयडेंटिफाय केलं बॉडी आणि परत आलं तेव्हा मी सगळ्यांना सांगितलं की असं असं आहे. तर त्याच्यानंतर आम्ही इकडनं हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. PCR. PCR तर तिकडे आम्ही पोलीस कंट्रोल. तर तिकडे अमित शहा तिकडचे तुम्हाला मिनिस्टर आहे अमित शहा वगैरे आणि आपले गव्हर्नर महाराष्ट्राचे ते सगळे तिकडे आले होते. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.